Hello students. Now we are looking a next concept regarding to a rain. How the rain is fall. And this is concept present into the third lesson, that is the earth and its living world. And previous videos we learn about what? Lithosphere regarding to land, hydrosphere regarding to water, and atmosphere which is related to air. And we are looking that atmosphere is divided into how many layers? 5 layers, that is troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere, and exosphere. Now we are looking a concept regarding to rain, how the rain falls. We know आपल्याला माहिती आहे पाऊस पडतो, पण हाऊ इट इज हॅपन अँड व्हॉट इज द प्रोसेस बिहाइंड दिस. हा पाऊस कसा पडतो? दिस इज अ नॅचरल इफेक्ट, that is weather related phenomena, that is rainfall. So now we are looking in this video how this rainfall happen. How does it rain? Kasa padto rain? So look at the steps. First, water on the earth evaporate continuously due to the heat of the sun. काय होते? Different water sources or water is present on the earth. These start evaporate. Evaporate म्हणजे काय होते? त्यांची जमिनी लगत किंवा अर्थच्या सरफेसवरती जो काही पाण्याचा पोर्शन आहे त्या पाण्याची काय होत असते? नेहमी वाफ होत असते. कोणामुळे वाफ होते? बिकॉज ऑफ द हीट. बिकॉज ऑफ द हीट गिव्हिंग फ्रॉम दिस सन. सनकडून येणाऱ्या हीटमुळे काय होतं? जमिनीवरती जे पाणी आहे ते काय होतं? त्याची वाफ होते. जस्ट लाईक जर आपण काय केलं, आपण जर पाणी गरम करत ठेवलं असेल गॅसवरती, काय होते? त्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होते बिकॉज ऑफ द हीट ऑफ गॅस. Just like that, because of this sunlight heat, these water start evaporating. अशा प्रकारे पाण्याच्या वाफा व्हायला सुरुवात होतात. Then what happen? Water that has percolated into the soil also evaporates due to the heat and enters the atmosphere. काय होते? मातीमध्ये पण जे काही पाण्याचा अंश असेल राहिलेला तो सुद्धा काय होतो? इव्हॅपरेट होतो. दिस इज अ वॉटर गोज इन टू अ अप्पर साइड. इव्हॅपरेट होतोय. मातीमध्ये पण असेल तरी पण त्याचं काय होतंय? त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश भाग असेल तो पण इव्हॅपरेट होतोय. ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर इट रायझेस हाय अप इन टू अ ॲटमॉस्फिअर. आणि आपल्याला माहितीये पाण्याची वाफ, वॉटर वेपर्स आर लाईट इन वेट. त्यांचं वजन हलके असल्यामुळे काय होतात? ते वरच्या दिशेने मूव्ह व्हायला सुरुवात होतात. इट इज स्टार्टिंग मुव्हिंग इन टू अ एअर. काय होतात? ते वजनाने हलके असल्यामुळे काय होतात? दे आर गोईंग हाय अप इन टू अ ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये ते वरच्या दिशेने फ्लो व्हायला सुरुवात. लुक ॲट दिस ॲरो. इट इज गोईंग इन टू अपवर्ड डिरेक्शन. देन ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्स फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट ऑफ वॉटर. काय होतंय? ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर. जसं आपण म्हणलो की या वॉटर वेपर काय आहेत? वजनाने खूप हलके आहेत. कोणापेक्षा? वॉटरपेक्षा. अँड बिकॉज ऑफ दॅट दे गो अप इन टू अ ॲटमॉस्फिअर. त्यामुळे ते काय होतात? आकाशावरती वातावरणामध्ये वरच्या दिशेने मूव्ह होत आहेत. अँड वी नो ॲज वी गो अप इन टू अ ॲटमॉस्फिअर एअर इज कोल्ड, एअर इज कूल. अँड बिकॉज ऑफ दिस cool air, what happen? Condensation of a water happen. What is meant by condensation? Condensation means the process of vapor turning into a water on cooling. काय होते? ते पाण्याची वाफ खूप गरम असल्यामुळे वरच्या दिशेने जाते अँड ज्यावेळी तिला थंड हवा मिळते, जसं वरती जाणार तसं काय होणार? एअर इज कूल. अँड बिकॉज ऑफ दिस कूल एअर वॉटर स्टार्ट कंडेन्सेशन. वॉटरचं कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होतं. वॉटर स्टार्ट कंडेन्सेशन. व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन? द कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इन टू अ वॉटर. पाण्याच्या वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. इन टू अ व्हेरी फाईन वॉटर ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये पुन्हा एकदा रूपांतर व्हायला सुरुवात होते. व्हॉट फर्स्ट हॅपन? पहिल्यांदा काय होते? पाण्याची वाफ होते. ती वाफ वजनाने हलकी असल्यामुळे हवेमध्ये वरच्या दिशेने जाते अँड जेव्हा तो वरच्या दिशेने मूव्ह होते एअर, त्यावेळी जेव्हा आपण एका हाईटला पोहोचतो
अँड ॲट द हायेस्ट पोर्शन एअर इज कूल. तिथे हवा कूल असल्यामुळे ते वॉटर वेपर काय होतात, थंड होतात अँड स्टार्ट फॉर्म कंडेन्सेशन. ते गरम असलेल्या वाफा काय होतात, थंड व्हायला सुरुवात होते अँड दे आर कन्व्हर्टेड इन टू अ फाईन ड्रॉपलेट. छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. द droplets are so small and light that they float in the atmosphere forming clouds. काय होतं, हे जी पाण्याची वाफ वरती जाते, थंड होते आणि त्याच्यापासून काय तयार होतात, वॉटर ड्रॉपलेट्स, पाण्याचे छोटे छोटे थेंब तयार व्हायला सुरुवात होतात. आणि ते वजनाने कसे असतात, हलके असतात आणि त्यांच्यापासूनच काय तयार होतात, क्लाउड्स. दिस फाईन ड्रॉपलेट्स आर कन्व्हर्टेड इन टू अ clouds. And these small droplets join together and form a bigger drops which are heavy. असेच हळूहळू पाण्याचे छोटे छोटे ड्रॉप एकत्र येतात and a heavy water droplet is formed. वजनाने जड असणारा असा वॉटर ड्रॉप तयार होतो. आणि जर वेट जास्त असेल तर इट कॅनॉट फ्लो इन टू अ एअर. जर एखादी गोष्ट वजनाने जड असेल तर ती हवेमध्ये फ्लोट करू शकत नाही, तरंगू शकत नाही. जर एखादी गोष्ट वजनाने हलकी असेल तरच ती हवेमध्ये तरंगू शकते. इट कॅन फ्लोट इन टू अ ॲटमॉस्फिअर. सो दिस हेवी ड्रॉपलेट काय होते, दिस स्मॉल ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर, असे छोटे छोटे स्मॉल ड्रॉपलेट कनेक्ट होतात अँड फॉर्म अ बिगर ड्रॉप्स. काय करतो, एक मोठा पाण्याचा थेंब तयार करतात अँड विच इज हेवी. अँड बिकॉज इट इज हेवी दे कॅनॉट फ्लोट अँड such a drops of water fall down on the earth in the form of a rain. आणि असे वजनाने जड असलेले पाण्याचे थेंब खाली पडतात, त्यालाच आपण काय म्हणतो, that we are called as a rain. These heavy droplets are fall down and we called it as a rain. This rain water flows into, आणि हे पावसाचं पाणी कशा कशातून व्हायला सुरुवात होते, रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स, फायनली इन टू द सी. असे छोटे छोटे ओहोळ, नद्या, नाले यांच्यामधून हे पाणी वाहत जाऊन ऍट लास्ट कुठे मिळतो, सी, समुद्राला जाऊन मिळतात हे सर्व. आईस इन द स्नो कवर्ड रिजन, इन अ कोल्ड रिजन काय होतं, आईस इन द स्नो कवर्ड रिजन ऑल्सो मेल्ट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन टू फायनली फ्लो इन टू अ रिव्हर्स. अशा प्रकारे काय होतं, बर्फाळ प्रदेशामध्ये इन द कोल्ड रिजन आईस इज मेल्ट बिकॉज ऑफ दिस सनलाईट. सनमुळे काय होते, आईस मेल्ट व्हायला सुरुवात होतो अँड दिस इज स्टार्ट फ्लोईंग इन टू अ रिव्हर्स. अँड दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. पहिल्यांदा काय होतं, वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं, देन इट बिकम कंडेन्स म्हणजेच काय होतात, थंड होऊन त्यांच्यापासून ढग तयार होतात आणि ढगांपासून पुन्हा रेनफॉल सुरू होतो, रेनफॉल. सो गो ऑन इन अ continuous cycle. This cycle is continuous. First, evaporation of water, then condensation of water by making a cloud, and this from the cloud water is falling down. So it is called as rainfall. And this continuous cycle is called as a water cycle in a nature. ह्यालाच काय म्हणतात, वॉटर सायकल. मराठीमध्ये त्याला जलचक्र असं म्हणतात. And because of this water cycle, a rain is fall. And what are the main 3 steps in a water cycle? First is evaporation. This is the evaporation, that is make a water vapor. Then condensation. Condensation means making a water vapor into a water droplet to form a cloud. Water पाण्याच्या वाफेचं कशामध्ये रूपांतर होतं, छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबांमध्ये, आणि त्याच्यापासून काय तयार होतात, ढग तयार होतात. दिस इज कॉल्ड एज अ कंडेन्सेशन. अँड आफ्टर दॅट कंडेन्सेशन, रेनफॉल. अँड दिस हेवी वॉटर ड्रॉपलेट फॉल्स डाऊन, त्यालाच आपण काय बोलतो, रेनफॉल. दिस कंटिन्युअस सायकल रिपीटिंग अगेन अँड अगेन ऑल इयर्स. सो दॅट्स वाय it is called as a water cycle. And because of this continuous cycle, rain is falling on the earth's surface. So in this way, rain is falling on the earth's surface because of this continuous water cycle present in our nature. Thank you.